नमस्ते, परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही इथं बघू शकता आपण फॅब्रिक कसं अटॅच करायचं रिंगला ते बघणार आहोत. तर इथं 18 इंचाची रिंग घ्यायची आपल्याला. स्टँड पण 18 इंचाचं घ्यायचं आहे, रिंग पण 18 इंचाचं घ्यायचं आहे. त्यानंतर फॅब्रिकच असं या पद्धतीनं लावून घ्यायचं आहे. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे आपल्यापर्यंत पोहोचतील. तर आजचा क्लासचा आपला पहिला दिवस आहे. फ्री आरी क्लास आपलं जे आहे ते सुरू झालेलं आहे. आणखी याच्यासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन करणार असाल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल किंवा मेसेज मला करू शकता. सगळी माहिती जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर हा आजचा पहिला क्लास मी शेअर केलेला आहे. तो तुम्ही बघू शकता. नंतरचे क्लासेस अनलिस्टेड असणार आहेत, त्यामुळं हा क्लास तुम्ही बघून त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता पुढच्या क्लाससाठी. पुढचे जे क्लासेस असतात आहेत आपले ते पुढच्या महिन्यापासून स्टार्ट होतील, कारण ही बॅच आपली सुरू झालेली आहे. तर या बॅचमध्ये आपल्याला ॲडमिशन घेता येणार नाही. पुढच्या महिन्याच्या बॅचमध्ये तुम्ही हे ॲडमिशन घेऊ शकता. तर सगळं बेसिक जे आहे ते या क्लासमध्ये आपण घेणार आहोत. पूर्ण बेसिक नॉलेज, जसं जरी थ्रेडचं आपलं सेशन होणार आहे यामध्ये, त्यानंतर शुगर बीट्स, कट पाईप, सगळे आपले सेशन यामध्ये होतील. तर इथं तुम्ही बघू शकता, आधी मी फॅब्रिक जे आहे ते लावून घेतलेलं आहे. फॅब्रिक लावून घेतल्यानंतर खाली जे आहे ते आपल्याला समोरील बाजू जी आहे ती ओढून घ्यायची आहे खालच्या बाजूने. आधी आपल्याला समोर पण फॅब्रिक जे आहे ते ओढायचं नाही आहे, वरती पण ओढायचं नाही, खालील बाजूने ओढून घ्यायचं आहे. तर मी परत एकदा आपल्याला दाखवणार आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता. आणखी काही शंका असतील तर तुम्ही माझ्या नंबरवरती कॉल किंवा डायरेक्ट मेसेज करू शकता. तर फ्री आरी क्लासची जी आपण हे जे घेऊन आलेलो आहे क्लासेस, तर खूप जणांचे यूट्यूबवरती कमेंट्स येत होत्या की फ्री आरी क्लास सुरू करा. त्यासाठी हा फ्री आरी क्लास सुरू केलेला आहे. फक्त रजिस्ट्रेशन फी आपल्याला भरायची आहे. तर बेसिकचं तुम्ही बघू शकता, फीज जी आहे ते 3,000 5,000 अशी बेसिकची फीज आहे. तोच नॉलेज तुम्हाला जे आहे ते या रजिस्ट्रेशन फीमध्ये आपल्याला मिळणार आहे. खूप प्रकारचं आपल्याला इथं माहिती मिळणार आहे, मटेरियल इन्फॉर्मेशन. त्यानंतर बेसिक जे काही स्टिचेस असतील ते सगळे स्टिचेस आपले कवर होणार आहेत यामध्ये. आणखी काही शंका असतील तर तुम्ही ग्रुपला मेसेज करू शकता. सगळ्या शंकांचं तुमचं निरसन यामध्ये केलं जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. आणखी या पुढची जी आपली बॅच आहे त्याच्यासाठी तुम्ही आत्ताच आपली सीट जी आहे ती बुक करून ठेवू शकता. तर इथं बघू शकता आपण, या पद्धतीने आपल्याला फॅब्रिक जे आहे ते जोडून घ्यायचं आहे. आणखी फिनिशिंग पण आपलं यामुळे छान येणार आहे, कारण जोपर्यंत फॅब्रिक तुम्ही व्यवस्थित लावत नाही रिंगला, तोपर्यंत तुमचं फिनिशिंग जे आहे ते चांगल्या प्रकारे होत नाही. त्यामुळं स्क्रू थोडंसं सेल ठेवून आधी फॅब्रिक लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जे आहे ते वर्क स्टार्ट करायचं. तर आतली बाजू जी रिंग आहे, जे स्क्रू नाही आहे, त्या बाजूला तुम्ही चिकट टेप लावून घेऊ शकता. त्यामुळे तुमची रिंग खराब होणार नाही, कारण रिंग पटकन एकेकांची खराब होते काढघाल करून. त्यामुळे तुम्ही खालील जी आपली प्लेन बाजू असते रिंगची, तिथं तुम्ही चिकट टेप लावून घेऊ शकता. आणि रिंग अटॅच केल्यानंतर आपल्याला परत स्टँडवरती ठेवून मग आपलं वर्क स्टार्ट करता येईल. आणखी आपल्या हाताचं प्रेशर वगैरे पडला तरी कापड जे आहे ते लूज पडू शकतं. त्यामुळं तुम्ही अगदी हळूवार हातांनी वर्क करायचं आहे. आणि जरी प्रेशर पडला, आणखी कापड जर सेल झालं, तर परत आपल्याला ते फॅब्रिक जे आहे ते आधी चांगलं व्यवस्थित फिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही वर्क करायला सुरुवात करायची, कारण सेल कापडावरती जर वर्क करायला सुरुवात केला तर ते होणार नाही. परत इथं एकदा मी इथं दाखवत आहे. आधी फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे प्लेन बाजूवरती, त्यानंतर स्क्रूची बाजू वरती ठेवायची आहे, थोडंसं लूज ठेवायचं आहे स्क्रू. त्यानंतर जो फॅब्रिक आहे तो समोरील बाजूनी आपण खाली ओढत जायचा. जे आपले ब्लाऊज पीस असतात ते खूप नाजूक असतात, त्यामुळे तुम्ही ओढाओढ केला तर ते ब्लाऊज पीस खिसू शकतात. जर कस्टमरचा ब्लाऊज असेल तर ते खिसू शकते. त्यामुळे तुम्ही या मेथडनी जर केलात तर तुमचं कापड अजिबात जे आहे ते खिसणार नाही. तर इथं या पद्धतीने असं ओढून घ्यायचं आहे आपल्याला फॅब्रिक. खालील बाजूला असं या पद्धतीनं ओढून घ्यायचं. अगदी समोरासमोरील बाजूनी पण ओढायचं नाही आहे, आणखी वरती पण आपल्याला घ्यायचं नाही आहे. तसं त्या पद्धतीने जर तुम्ही केला तरी कापड खिसू शकते. खालील बाजूने समोरासमोरील बाजू आपल्याला ओढत ओढत न्यायचं आहे. आणि असं पूर्ण आपलं फॅब्रिक पूर्ण झाल्यानंतर एक पण आपल्याला इथं सुरकुती जी आहे ती ठेवायची नाही. वरील बाजूने पण ओढायचं नाही आहे, समोरून पण ओढायचं नाही. खालून आपल्याला प्रत्येक ठिकाणी असं
ओढत ओढत प्रत्येक फॅब्रिक जे आहे ते असं सुरकुती जी आहे ती आपल्याला घालवायची आहे. अगदी हळूवारपणे सुरुवातीला करायचं आहे जर तुम्ही बिगिनर असाल तर. एक पण सुरकुती आपली इथं फॅब्रिकमध्ये दिसत नाही आहे. त्यानंतर स्क्रू जो आहे तो परत आपल्याला जाम करून घ्यायचा आहे. कारण ते आपण थोडंसं लूज ठेवलेलं स्क्रू, त्यामुळे इथं आठवणीनं आपल्याला इथं जाम करून घ्यायचं आहे. आणि फॅब्रिक इथं बघू शकता तुम्ही. परत एक कुठं जर सुरकुती दिसत असेल तर परत थोडंसं आपल्याला ओढून घ्यायचं आहे. आणि फॅब्रिक तुम्ही इथं बघू शकता, एक पण सुरकुती नाही आहे फॅब्रिकला. अगदी चांगल्या प्रकारे आपल्या इथं फॅब्रिक लावून झालेलं आहे. याच पद्धतीने तुम्हाला लावून घ्यायचं आहे. पुढच्या क्लासमध्ये आपण जरी सेशन सुरू करणार आहोत तर जे कोण विद्यार्थी आपलं ॲडमिशन घेतलेले आहेत त्यांच्यासाठी सांगत आहे मी की या पद्धतीनं तुम्ही रिंग लावून घ्यायचं आहे आणि आपलं पुढचं जो जरी सेशन आहे तो आपला सुरू होईल. तर पुढच्या बॅचसाठी ॲडमिशनसाठी तुम्ही खाली जो दिलेला आहे नंबर आहे त्याच्यावरती कॉल मेसेज करू शकता आणि पुढील बॅच जी आहे ती तुमची सीट बुक करून ठेवू शकता. आणखी काही शंका असतील तर मला कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.